त्या छोट्याशा आणि शांत गावात माधवराव आपल्या दोन लहान मुलांसोबत राहत होते. मोठा मुलगा रोहित आणि धाकटी मुलगी चिनू. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात एक मोठं दुःख आलं होतं. मुलांची आई अचानक गंभीर आजारी पडली आणि काही दिवसांच्या उपचारानंतर ती या जगातून निघून गेली. त्या दिवसानंतर त्या घरातलं हसूच हरवलं होतं. जिथे आधी आनंद होता, गप्पा होत्या, आईच्या मायेचा स्पर्श होता, तिथे आता फक्त शांतता आणि दुःख उरलं होतं. रोहित अनेकदा रात्री आईचा फोटो हातात घेऊन बसायचा, तर छोटी चिनू आईच्या साडीला मिठी मारून रडायची. तिला अजूनही वाटायचं आई एक दिवस परत येईल. माधवराव हे सगळं पाहून आतून पूर्ण तुटत होते. पत्नीचं दुःख एकीकडे आणि मुलांचं तुटलेलं बालपण दुसरीकडे. त्यांना समजत नव्हतं ही दोन्ही मुलं आईशिवाय कशी मोठी होतील. ते स्वतःचं दुःख लपवून मुलांसमोर हसण्याचा प्रयत्न करायचे, पण रात्री एकटे असताना त्यांच्या डोळ्यातही अश्रू यायचे. काही महिन्यांनी नातेवाईकांनी माधवरावांना समजवायला सुरुवात केली. मुलांना आईची गरज आहे, तुम्ही दुसरं लग्न करा. सुरुवातीला माधवराव तयार नव्हते, कारण त्यांच्या मनात अजूनही पत्नीच्या आठवणी जिवंत होत्या. पण मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी शेवटी दुसऱ्या लग्नाला होकार दिला आणि काही दिवसांनी त्या घरात नवीन आई आली, सविता. सविता स्वभावाने खूप शांत, समजूतदार आणि प्रेमळ होती. तिने घरात येताच त्या दोन्ही मुलांना आपलंसं करण्याचा प्रयत्न सुरू केला. ती त्यांच्याशी प्रेमाने बोलायची, वेळेवर जेवण द्यायची, शाळेची तयारी करून द्यायची, आजारपणात काळजी घ्यायची. ती मनापासून प्रयत्न करत होती की त्या मुलांना पुन्हा आईचं प्रेम मिळावं. पण रोहित आणि चिनूच्या मनात एक खोल जखम होती. त्यांना सतत वाटायचं ही आमची खरी आई नाही. रोहित तर अनेकदा सविताकडे दुर्लक्ष करायचा. ती काही बोलली की तो शांतपणे तिथून निघून जायचा. चिनूही तिच्यापासून थोडी घाबरून राहायची. सविता मात्र हे सगळं शांतपणे सहन करत होती, कारण तिला माहित होतं आईचं स्थान अचानक कोणी घेऊ शकत नाही. पण तरीही ती रोज एक आशा मनात ठेवून जगत होती. एक दिवस ही मुलं मला नक्की स्वीकारतील. सविता त्या घरात आल्यापासून ती मनापासून प्रयत्न करत होती की रोहित आणि चिनूने तिला आपलं मानावं. ती रोज सकाळी लवकर उठायची, मुलांसाठी नाश्ता बनवायची, त्यांचे डबे तयार करायची, शाळेचे कपडे इस्त्री करून ठेवायची. तिला वाटायचं हळूहळू का होईना, पण ही मुलं मला नक्की स्वीकारतील. पण रोहित आणि चिनूच्या मनात अजूनही त्यांच्या आईची आठवण खोलवर जिवंत होती. त्यांना सतत वाटायचं कोणीच आमच्या आईची जागा घेऊ शकत नाही आणि हाच विचार हळूहळू सवितापासून त्यांना दूर नेत होता. एक दिवस सविता प्रेमाने जेवण वाढायला आली. ती हसत म्हणाली, या बाळानं गरम गरम जेवण वाढलंय. पण रोहित काहीही न बोलता उठून गेला. चिनूही शांतपणे त्याच्या मागे गेली. सविता काही क्षण तशीच उभी राहिली. तिच्या हातातील पोळी थरथरत होती, कारण तिला फक्त एवढंच हवं होतं, ही मुलं मला आई म्हणून नाही, किमान माणूस म्हणून तरी स्वीकारावीत. काही दिवसांनी रोहितचा अभ्यासातला एक प्रश्न अडला होता. सविता त्याला मदत करायला गेली. ती शांतपणे म्हणाली, मी समजावून सांगू का? पण रोहित अचानक रागाने ओरडला, तुम्ही आमच्या आईची जागा कधीच घेऊ शकत नाही. त्या एका वाक्याने सविताचं मन आतून पूर्ण तुटलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने स्वतःला सावरलं.
कारण तिला माहीत होतं ही मुलं वाईट नाहीत, फक्त दुःख आणि गैरसमजांमध्ये अडकली आहेत. त्या दिवसानंतरही सविताने मुलांची प्रेमाने वागणं सोडलं नाही. ती आजारी पडली तरी मुलांचे डबे वेळेवर तयार करायची. रात्री उशिरापर्यंत जागून त्यांच्या कपड्यांची तयारी करायची. चिनूला ताप आला की पूर्ण रात्र तिच्या जवळ बसून राहायची. पण मुलांच्या मनातला राग कमी होत नव्हता. कारण गावातले काही लोकही त्यांच्या मनात सतत विष पेरत होते. शेजारच्या काकू अनेकदा रोहितला म्हणायच्या, बाळा, सावत्र आई कधीच खरी नसते. ती वरून कितीही चांगली दिसली तरी स्वतःचाच विचार करते. हे शब्द हळूहळू रोहितच्या मनात घर करू लागले. तो सविताकडे संशयाने पाहू लागला. जर सविता चिनूला प्रेमाने जवळ घेत असेल तर त्याला वाटायचं ही फक्त नाटक करतेय. माधवरावांना हे सगळं जाणवत होतं. पण त्यांना ही परिस्थिती कशी बदलायची हे समजत नव्हतं. एकीकडे मुलांचं दुःख आणि दुसरीकडे सविताचं तुटलेलं मन. घरात सगळे एकत्र राहत होते, पण मनाने खूप दूर गेले होते. सविता अनेकदा रात्री एकटी बसून रडायची. तिच्या डोळ्यांसमोर रोहितचे ते शब्द सतत फिरायचे, तुम्ही आमच्या आईची जागा कधीच घेऊ शकत नाही. तिला माहित होतं आईचं स्थान कोणीच घेऊ शकत नाही, पण ती फक्त एवढंच इच्छित होती, या मुलांनी मला परकी समजू नये. हळूहळू घरातला दुरावा आणखी वाढत गेला. रोहित आता सवितेशी नीट बोलतही नव्हता आणि छोटी चिनूही भावाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागली. सविता मात्र सगळं शांतपणे सहन करत होती, कारण तिच्या मनात राग नव्हता, फक्त एका आईसारखं प्रेम होतं. एक दिवस रात्री अचानक चिनूची तब्येत खराब झाली. तिला खूप ताप आला होता. ती वेदनेने रडत होती. माधवराव घाबरले होते, पण सर्वात जास्त धावपळ सविता करत होती. तिने लगेच चिनूच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, औषध दिलं, तिला जवळ घेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. पूर्ण रात्र सविता एक क्षणही झोपली नाही. ती चिनूच्या बाजूलाच बसून होती. कधी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती, तर कधी देवाकडे प्रार्थना करत होती, देवा, माझ्या मुलीला लवकर बरं कर. त्या रात्री सविताच्या डोळ्यात आईची खरी काळजी दिसत होती. पण सकाळ होताच परिस्थिती पुन्हा बदलली. रोहित उठला आणि त्याने सविताला चिनूजवळ बसलेलं पाहिलं. त्याच्या मनात आधीपासूनच गैरसमज भरले होते. तो रागाने म्हणाला, नाटक करू नका, तुम्ही फक्त बाबांसमोर चांगलं बनता. हे शब्द ऐकताच सविताच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या हातातील औषधाची बाटली थरथरली, कारण जिच्यासाठी ती पूर्ण रात्र जागली होती त्याच मुलांच्या तोंडून तिला असे शब्द ऐकावे लागत होते. त्या क्षणी तिचं मन पूर्णपणे तुटलं. पण तिने रोहितला काहीच उत्तर दिलं नाही, कारण तिला माहित होतं रागाच्या मागे दुःख लपलेलं आहे. त्या दिवसानंतरही सविताने मुलांसाठीचं जगणं सोडलं नाही. ती रोज सकाळी लवकर उठून त्यांच्यासाठी प्रेमाने स्वयंपाक करायची. रोहितला आवडणारा नाश्ता बनवायची. चिनूसाठी डब्यात खास पदार्थ ठेवायची. त्यांचे कपडे धुवायची. शाळेची बॅग तयार करायची. पावसाळ्यात त्यांना सर्दी होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. पण तिला बदलात प्रेम नाही मिळालं. मिळाले ते फक्त गैरसमज, दुरावा आणि तुटलेले शब्द. अनेकदा रात्री सगळे झोपल्यानंतर सविता एकटी बसून रडायची, कारण ती या घरात सावत्र आई म्हणून आली होती. पण तिच्या मनातलं प्रेम मात्र एका खऱ्या आईसारखंच होतं. ती अनेकदा स्वतःशीच म्हणायची, कदाचित एक दिवस ही मुलं माझं प्रेम समजून घेतील. आणि त्या आशेवरच ती रोज स्वतःचं दुःख लपवून हसायची, कारण आईचं मन कितीही तुटलं तरी ती आपल्या मुलांवर प्रेम करणं कधीच थांबवत नाही. एक दिवस अचानक माधवरावांची तब्येत खूप बिघडली. त्यांना जोरात छातीत दुखू लागलं. घरात सगळीकडे घबराट पसरली. रोहित आणि चिनू पूर्णपणे घाबरले होते. सविताने क्षणाचाही विचार न करता त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी
तपासून सांगितलं, उपचार लगेच सुरू करावे लागतील. पण घरात पैशांची खूप अडचण होती. रोहित चिंतेत होता, कारण त्याच्याकडे इतके पैसे नव्हते. त्या रात्री तो शांतपणे हॉस्पिटलच्या बाहेर बसला होता. तेवढ्यात त्याने डॉक्टरांना सविताशी बोलताना ऐकलं, तुम्ही वेळेवर पैसे भरले नसते तर उपचार सुरू होऊ शकले नसते. रोहितला धक्का बसला, कारण त्याला माहीतच नव्हतं सविताने स्वतःचे दागिने विकून बाबांच्या उपचारासाठी पैसे दिले होते. हे ऐकताच रोहितच्या मनात काहीतरी तुटलं, कारण जिला तो सतत वाईट समजत होता, जिला तो सावत्र म्हणून दूर करत होता, तीच स्त्री आज त्यांच्या कुटुंबासाठी सर्व काही देत होती. त्या रात्री रोहित घरी आला. त्याचं मन पूर्णपणे अस्वस्थ होतं. तो बाबांच्या खोलीत गेला आणि कपाट उघडताना त्याला एक पत्र दिसलं. ते सविताचं होतं. त्याने थरथरत्या हातांनी ते पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, देवा, माझ्या मुलांना नेहमी सुखात ठेव. त्यांनी मला आई मानलं नाही तरी चालेल, पण त्यांना कधी दुःख होऊ देऊ नको. ते शब्द वाचताच रोहितच्या डोळ्यात अश्रू आले, कारण पहिल्यांदाच त्याला जाणवलं, सविता फक्त सावत्र आई नव्हती, ती मनाने खऱ्या आईपेक्षाही मोठी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक वेगळी शांतता होती. रोहित पूर्ण रात्र झोपलाच नव्हता. सविताचं पत्र वाचल्यानंतर त्याच्या मनात सतत एकच विचार सुरू होता, जिला आपण इतकं दुखावलं तीच आपल्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होती. चिनूलाही आता सगळं सत्य समजलं होतं. दोघांच्याही मनात पश्चाताप होता. ते हळूहळू सविताच्या खोलीजवळ गेले. सविता शांतपणे देवासमोर बसली होती. तिच्या हातात माळ होती आणि डोळ्यात नेहमीसारखी माया. रोहित काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, कारण आज पहिल्यांदाच त्याला त्या स्त्रीमध्ये एक सावत्र आई नाही तर खरी आई दिसत होती. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो हळूहळू तिच्याजवळ गेला आणि रडत म्हणाला, आई, आम्हाला माफ करा. हे शब्द ऐकताच सविताच्या हातातील माळ थांबली. तिच्या डोळ्यात लगेच अश्रू आले, कारण ती इतके दिवस फक्त एकच गोष्ट मनापासून वाट पाहत होती, ही मुलं मला एक दिवस आई म्हणतील. आणि आज तो क्षण तिच्या समोर उभा होता. चिनूही रडत तिच्या मिठीत शिरली. ती म्हणाली, आई, आम्ही तुम्हाला खूप चुकीचं समजलो. सविताने दोघांनाही जवळ घेतलं, त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि शांतपणे म्हणाली, आईचं प्रेम रक्ताने नाही तर मनाने बनतं बाळांनो. त्या एका वाक्याने घरातलं सगळं दुःख जणू विरघळून गेलं, कारण त्या दिवशी फक्त गैरसमज दूर झाले नव्हते, तर एका तुटलेल्या नात्याला पुन्हा आईच्या प्रेमाची ऊब मिळाली होती. कधी कधी आपण नात्यांना फक्त नावाने ओळखतो, सावत्र, परकी, आणि त्या एका शब्दामुळे समोरच्या माणसाचं खरं प्रेम कधी समजूनच घेत नाही. पण प्रेम जर मनापासून असेल तर ते रक्ताच्या नात्यांपेक्षाही मोठं असतं. आई होण्यासाठी फक्त जन्म देणं महत्वाचं नसतं, तर मुलांसाठी निस्वार्थपणे जगणं महत्वाचं असतं. त्यांच्या आनंदासाठी स्वतःचं दुःख लपवणं, त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत म्हणून स्वतः रडणं, हेच खरं आईचं प्रेम असतं. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक सावत्र आई वाईट नसते. काही आई मनाने जन्म देतात आणि अशा आईचं प्रेम कधी कधी रक्ताच्या नात्यांपेक्षाही जास्त खरं असतं. आई होण्यासाठी जन्म देणं गरजेचं नसतं. कधी कधी प्रेमच माणसाला खरी आई बनवतं. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल आणि तुम्हालाही वाटत असेल की प्रेम रक्ताच्या नात्यांपेक्षा मोठं असतं, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा, आईचं प्रेम सर्वात मोठं असतं. आणि अशाच हृदयस्पर्शी, भावनिक आणि आयुष्याला शिकवण देणाऱ्या कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काही नाती रक्ताने नाही तर प्रेमाने बनलेली असतात.